हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं शिक्षण टीव्ही यूट्यूब चॅनल मध्ये. आज आपण 6 स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट 2.2 पाहणार आहोत. ठीक आहे, या पहिले आपण 2.1 पाहिलेला आहे. ठीक आहे, यूट्यूब आपल्या चॅनल वरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पूर्ण 30 मिनिटचा पूर्ण प्रॅक्टिस सेट कम्प्लीट सोल्युशन आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, चला तर मग आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 कडे जाऊया. प्रॅक्टिस सेट 2.1 मला फर्स्ट क्वेश्चन पाहूया. फाइंड द गिवन लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट गिवन बिलो द हुज लाइन फ्रॉम राइट अँगल. आता राइट अँगल आपल्याला याच्यातला कोणता आहे ओळखायचे आहे लेटर मध्ये. त्या पहिले थोडी बेसिक माहिती पाहूया आपण. ठीक आहे, बघा टाइप्स ऑफ अँगल काय सांगितलंय, 0 डिग्री अँगल. त्यासाठी आपण एक पेपर घेऊया. बघा असं काहीतरी ठेवलं तर काय होते, अँगल तयार होते. ड्रॉ केलं तर आपण, ठीक आहे, काय होते, असं अँगल तयार होते का नाही असं ठेवल्यानंतर. ठीक आहे, तेच जर मी असं क्लोज केलं तर रे काय होणार आहे, असा एक लाईन तयार होणार. बरोबर आहे का. अँगल कोणता डिग्री अँगल आलाय, 0 डिग्री. कोणता, 0 डिग्री अँगल तयार होईल. कोणता, 0 डिग्री. ऍक्यूट अँगल, ऍक्यूट अँगल तुम्हाला तर माहिती 90 डिग्री पेक्षा कमी अँगल. ठीक आहे, मग आपल्याला कोणता अँगल आहे, ऍक्यूट. इथे अँगल लिहायचंय कोणता, ऍक्यूट अँगल. ठीक आहे, मग मेजर इज ग्रेटर दॅन 0 डिग्री. ठीक आहे, आणि लेस दॅन 90 डिग्री. ठीक आहे, नेक्स्ट डॅश आपलं काय हिअर डॅश अँगल इज फॉर्म. कोणता अँगल फॉर्म होतोय, राईट अँगल. आणि किती डिग्रीचा असतो, 90 डिग्री. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट ऑब्ट्यूज अँगल. ठीक आहे, थोडा जास्त आहे 90 डिग्री पेक्षा. ठीक आहे, दिसतोय तुम्हाला. मग कोणता असतो, ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल. ठीक आहे, व्यवस्थित लिहा तुम्ही. इथं मेजर इज ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. आले लक्षात. नेक्स्ट स्ट्रेट अँगल. बघा काय म्हणलंय, स्ट्रेट अँगल काय असतो, असा राईट. बरोबर आहे का, असा सरळ. किती डिग्रीचा असतो, 180 डिग्री. ठीक आहे, मग ते द मेजर ऑफ स्ट्रेट अँगल इज 180 डिग्री. आले. नेक्स्ट रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल बघा, रिफ्लेक्स अँगल द मेजर ऑफ दिस अँगल इज ग्रेटर दॅन 180 अँड लेस दॅन 360. 180 पेक्षा जास्त पण 360 पेक्षा कमी. कोणता अँगल तयार होतो, रिफ्लेक्स अँगल. आणि कम्प्लीट अँगल म्हणजे सर्कल. ठीक आहे, कम्प्लीट अँगल म्हणजे एक सर्कल. मग काय होईल, काय होणार आहे, कम्प्लीट अँगल म्हणजे एक सर्कल म्हणजे कोणतं होणार आहे, 360 डिग्री. किती, 360, 360 चा. ठीक आहे, आले लक्षात. मग आता एक क्वेश्चन होता आपला 2.1 चा. बघा काय सांगितलं आपल्याला, फाइंड गिवन लेटर ऑफ इंग्लिश अल्फाबेट गिवन बिलो हुज लाइन फॉर्म राइट अँगल. बघा आता आपल्याला अल्फाबेट दिले. ठीक आहे, पहिले तर आपण अल्फाबेट ड्रॉ करून घेऊया. ए ई एन के एल अँड एच. ठीक आहे, बघा सगळ्याला आपण थोडस स्मार्ट मध्ये लिहूया. दिसतात. यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, राईट अँगल कुठे कुठे फॉर्म होते. यामध्ये होते का रे कुठं, नाही. राईट अँगल फॉर्म कुठे कुठे होते बघा, पेन ड्रॉ करतो मी.
होतोय ना इथे, दिसतोय? या साईडला राईट अँगल ड्रॉ होते, मग ऑप्शन ई. इथे होते का? नाही. इकडे इकडे देखील होत नाही. इथे एक व्हायलाय, व्हायलाय 2. आणि तिसरा कुठं होत आहे? एच ला होते ना राईट अँगल, हे थर्ड. किती होते? 3 याच्यामध्ये राईट अँगल फॉर्म होते. ठीक आहे, चलायचं मग नेक्स्ट क्वेश्चन कडे. राईट द टाइप्स ऑफ each angle based on the measure of the angles given below. बघा 40 डिग्री, 40 डिग्री कोणता अँगल तयार होतोय? पहिले तर बघूया फर्स्ट क्वेश्चन. 40 डिग्रीचा अँगल काढायचा, काढता येईल? आपल्याकडे रुलर आहे, प्रोटेक्टरचा यूज करू आपण. छोटे घेऊ काही? फोर्टी डिग्री, हा झालाय बघा. 40 डिग्रीचा अँगल तयार केला आपण. कोणता अँगल म्हणतात त्याला? कोणता? ऍक्यूट अँगल. कोणता? ऍक्यूट. इथं मग नाव लिहून टाकूया आपण. ऍक्यूट अँगल. ठीक आहे, नेक्स्ट 0 डिग्री. 0 डिग्रीला काय अँगल येणार आहे का रे? नाही येणार. सेकंड वाला बघा, 0 डिग्री. 0 डिग्री घेतलं, आलाय का अँगल? काही नाही होत तयार. होते का? नाही. कोणता अँगल आहे हा? 0 डिग्री. 0 डिग्रीचा अँगल. 90 डिग्री, थर्ड वाला 90 एक्झॅक्ट घेतलं बघा. आलाय. कोणता अँगल म्हणणार याला? राईट अँगल. राईट अँगल. नेक्स्ट हा थर्ड वाला. फिफ्थ पाहूया. ठीक आहे, सॉरी फोर्थ पाहूया. वन फिफ्टी फाय अबव 90 डिग्री कोणता होतो रे? ऑप्ट्यूज अँगल. मग चला तर मग ड्रॉ करूया. चला तर मग 155 डिग्रीचा बघूया अँगल तयार. आलाय 155 चा. मग याला नाव द्या 155 डिग्रीचा. कोणता अँगल असतो? ऑप्ट्यूज. ऑप्ट्यूज अँगल. ठीक आहे, नेक्स्ट काय सांगितलंय? 180 डिग्री. 180 डिग्री कोणता असणार आहे? आपण इथं घेऊ. ठीक आहे, ड्रॉ करू. 180 डिग्री म्हणजे स्ट्रेट अँगल होतो, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, मग बघा आलाय हा इथून राईट 180 डिग्री. कोणता अँगल तयार होणार आहे? हा स्ट्रेट अँगल. कोणता? स्ट्रेट. मी इथं नाव देऊ स्ट्रेट अँगल. नेक्स्ट बघूया कोणतं सांगितलं आपल्याला? 240
245 बघा, एक 180 पेक्षा जास्त आपल्याला तर रुलर मध्ये 180 दिले ना, ठीक आहे. मग आता याच्यासाठी आपल्याला व्यवस्थितरित्या कंपास वर अजून ऍड करावं लागेल. पहिले तर 180 डिग्री साठी आपण काय करतो, एक लाईन ड्रॉ करूया, ठीक आहे. एक लाईन ड्रॉ केली बघा, एक लाईन ड्रॉ केलेली. आणि अजून किती पाहिजे आपल्याला, असं तुम्हाला कंपास ऍड करावं लागेल. डायरेक्टच ड्रॉ करतोय स्केलला, एक अप्रॉक्स किती 245. मग ह्याला कोणता, रिफ्लेक्स अँगल. कोणता, रिफ्लेक्स. रिफ्लेक्स अँगल. झालाय क्वेश्चन सॉल्व. चला तर नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. ड्रॉ द रिफ्लेक्स अँगल ऑफ डिफरंट मेजर. ठीक आहे, वेगवेगळ्या अँगल मध्ये, आपल्या डिफरंट अँगल मध्ये आपल्याला, तुम्हाला तर माहितीच आहे, चला मग जाऊया, सॉल्व करूया. पहिले तर स्केल न काय करा, एक लाईन ड्रॉ करूया. किती झाली, 180 स्ट्रेट पाहिलं तर, ठीक आहे. पण आपल्याला किती सांगितलंय, 180 पेक्षा जास्त काय असतो रे, रिफ्लेक्स अँगल येतो. काय तो, रिफ्लेक्स. मग आपण एक क्रॉस करूया, एक 180 पेक्षा जास्त, ठीक आहे. त्या प्रोटेक्टर न काढावं लागेल तुम्हाला. आपल्या इथं 180 पेक्षा जास्त कोणता अँगल तयार होतो, रिफ्लेक्स अँगल. कोणता, रिफ्लेक्स. ठीक आहे. आपण किती घेतला आता अंदाजे, आपण म्हणलो 200 डिग्रीचा अँगल घेतलाय. किती, 200 डिग्रीचा. हा काय झाला, रिफ्लेक्स अँगल. चला मग फोर्थ क्वेश्चन कडे जाऊया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. काय म्हणले, एक फर्स्ट क्वेश्चन बघूया. हाऊ मेनी राईट अँगल्स आर इन्क्लूड इन स्ट्रेट अँगल्स. एक स्ट्रेट अँगल आहे, त्यामध्ये राईट अँगल किती विचारले तुम्हाला. मग स्ट्रेट अँगल कसा असतो रे, पहिले तर आपण प्रोटेक्टरनं ड्रॉ करून घेऊया, ठीक आहे. बघा इकडे लक्ष द्या. बघा 80 डिग्री आणि 180 डिग्री कोणता अँगल तयार होतो, स्ट्रेट अँगल. ठीक आहे, झाला स्ट्रेट अँगल तयार. बघा झाला स्ट्रेट अँगल तयार. इथून बघितलं आपण. बट आपल्याला काय सांगितलंय, राईट अँगल किती तयार होतात. मग या बरे राईट अँगल करूया. दिसतोय, दिसतोय राईट अँगल. हा एक राईट अँगल आणि इकडं हा दुसरा. किती राईट अँगल तयार होते, 2. किती होते, 2. नेक्स्ट क्वेश्चन कडे चला बघूया. सेकंड क्वेश्चन कडे. व्हॉट आर द टाइप्स ऑफ अँगल फॉर्म बिटवीन टू ऍडजस्टंट फिंगर ऑफ हँड. आपला हँड आहे ना, ठीक आहे. इकडे लक्ष द्या. हँडच्या मध्ये हे दिसतात ना, असे अँगल तयार होते, दिसतंय बघा. मी असं ठेवतो, हा एक अँगल तयार दिसतोय, हा एक पुन्हा हा बघितला तर एक राईट अँगल बी तयार होतो. आणि थोडस वडेल तर अबाव 90 डिग्री ऑप्ट्यूज अँगल तयार होते, ठीक आहे. आणि हे छोटे छोटे 90 डिग्री पेक्षा कमी. मग कोणते होणार आहे, ऍक्यूट अँगल. ठीक आहे, मग आपल्याला याचा आन्सर दिला सांगितलं. कोणता अँगल तयार होते, फर्स्ट ऍक्यूट अँगल. कोणता, ऍक्यूट अँगल. अजून कोणता होता दुसरा तयार, बघा
दुसरं कोणतं होतंय? एक तर बघा असं सरळ दिसतोय, कोणतं होतंय? राईट अँगल. काय असतो? राईट अँगल असतो का नाही असा? कोणता? राईट अँगल. नेक्स्ट, आता राईट अँगल झाला, थोडासा क्रॉस केलं तर काय दिसतंय? ऑप्ट्यूज. ठीक आहे, केल्यानंतर ऑप्ट्यूज अँगल. कोणता? ऑप्ट्यूज. तीन अँगल तयार झाले. कोणते? फिंगर हँड्स मध्ये, ऍडजस्टंट फिंगर मध्ये, हँड मध्ये कोणतं? अॅक्यूट, राईट अँड ऑप्ट्यूज. अॅक्यूट, राईट अँड ऑप्ट्यूज. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. What kind of angle is formed between hour hand and minute hand of the clock when is 12 clock? बघा, एक क्लॉक दिली आपल्याला. What kind of angle is formed? बघा, थर्ड क्वेश्चन बघूया. What kind of angle is formed between the hour hand and the minute hand of clock when it's a 12 clock? बघा, एक वॉच आहे. ठीक आहे, वॉच घेऊ आपण. बघा, अशी वॉच दिसते तुम्हाला, थोडे मोठे. यामध्ये तुम्हाला तर माहिती काय असते? 12, 3, 6 and 9. ठीक आहे, बघा वन, टू, फोर, 5, 7, 8, 11. बघा, सेंटर केला, छोटा काटा आणि एक मोठा काटा. मोठा काटा तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवेल आणि छोटा काटा 12 वाजले दाखवले ना आपल्याला, करेक्ट 12 दाखवायचं. आपण दुसरा कोणता करू? ब्ल्यू घेऊ. हा छोटा काटा. दोन्ही एकमेकांच्या समोर असतात ना, ठीक आहे, सोबत असतात. एक्झॅक्ट किती वाजलेलं सहित आपलं? 12 क्लॉक. किती डिग्रीचा अँगल तयार झालाय? 0 डिग्री. किती? 0 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. तुम्हाला सांगितलंय ना किती डिग्रीचा अँगल तयार होतोय? 0 डिग्री. आलं लक्षात? ठीक आहे, ठीक. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 2.2 कम्प्लीट सोल्युशन पाहिलेलं. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग. आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.